मागील 24 तासामध्ये मोदीजींनी लोकांना 2 वेळेस अपील करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सध्या मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे. काल स्टॉक मार्केटमध्ये हेवी करेक्शन बघायला मिळालं आणि आज तेच कॅरी फॉरवर्ड झालं. निफ्टी जवळपास 450 पॉईंट डाऊन आहे. मिड कॅप स्मॉल कॅपचे शेअर जर बघितले आपण तर 7% 8% पर्यंत डाऊन होते. सेन्सेक्स जर बघितला तर 1500 पॉईंट पेक्षा जास्त डाऊन आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की मोदीजींनी अशा कुठल्या अनाउन्समेंट केलेल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये स्टॉक मार्केटची चाल काय असणार आहे, गोल्ड सिल्वरच्या किमती कुठपर्यंत जाऊ शकतात याच्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. बघा, सगळ्यात पहिली अनाउन्समेंट केली होती मोदीजींनी की गोल्ड बाय करू नका येणाऱ्या 1 वर्षासाठी. त्याच्या मागचा दृष्टिकोन आपण जाणून घेऊया. बघा, मागच्या 1 वर्षामध्ये गोल्डने जवळपास 70% रिटर्न दिलेले आहेत मागच्या एकाच वर्षामध्ये. त्यामुळे काय झालं की रिटेल म्हणा की प्रत्येकाला वाटायला लागलं की गोल्डमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कारण की स्टॉक मार्केटनी मागच्या 2 वर्ष झालं रिटर्न तर दिलेले नाहीयेत. त्यामुळं भरपूर लोकांचा कल जो आहे तो गोल्ड बाईंगकडे वाढलाय. आणि आत्ता सध्या जर बघितलं आपण तर इंडियामध्ये आपण जवळपास 90% गोल्ड जे आहे ते बाहेरच्या देशामधनं इम्पोर्ट करतो आणि हा जो ट्रेड होतोय तो डॉलरमध्ये होतोय. आणि जे आपलं भारताचं रिझर्व्ह आहे ते रिझर्व्ह कंटिन्युअसली कमी होतोय, कारण की इंडिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड इम्पोर्ट करतोय. आणि इयर ऑन इयर जर ग्रोथ बघितली आपण गोल्डची इम्पोर्ट करण्याची तर जवळपास 30% 35% पर्यंत आपण बाहेरच्या देशातनं गोल्ड इम्पोर्ट करतोय. आणि त्याचा डायरेक्टली जर इम्पॅक्ट बघितला आपण तर आपल्या रुपयावर होतोय. आपला रुपया काय होतोय, कंटिन्युअसली कमजोर होतोय. आता जवळपास आज जर किंमत बघितली तर 95 रुपयापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे ही निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे मोदीजींनी सांगितलं की येणाऱ्या 1 वर्षासाठी तुम्ही गोल्ड बाय करू नका, फिजिकल गोल्ड. त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, तुम्ही डिजिटली इन्व्हेस्टमेंट करू शकता गोल्ड ETF मध्ये, सिल्वर ETF मध्ये. याच्याबद्दलचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण बनवलेले आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही 120 रुपये 130 रुपयापासनं डिजिटल फॉर्मॅटमध्ये ETF माध्यमातून डीमॅट अकाउंट आपण ओपन करून डायरेक्टली बाय करू शकतो. छोट्या छोट्या अमाऊंटनं बाय करू शकतो आपण. त्याच्यामध्ये SIP पण लावू शकतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही डिजिटली बाय केलं तर गव्हर्नमेंटलाही सोपं होऊन जाईल आणि आपला जो इम्पोर्ट आहे गोल्ड सिल्वरचा तो थोड्या प्रमाणामध्ये कमी होईल. दुसरी अनाउन्समेंट बघा की ज्याच्यामुळं खरंच पॅनिक आता सध्या निर्माण झालेलं आहे, ते आहे पेट्रोल डिझेलचा तुम्ही कमी प्रमाणामध्ये वापर करा. असं म्हणण्याचा काय दृष्टिकोन आहे त्यांचा बघा की म्हणजे जवळपास मागच्या 1 वर्षा म्हणजे आता जर तुम्ही 2-3 महिने जर सोडले तर त्याच्या आधी क्रूड ऑइलची जी किंमत होती ती जवळपास 60 रुपये प्रति डॉलर म्हणजे बॅलर होती. ठीक आहे, तर त्याची किंमत जी आहे आता सध्या ती जवळपास 110-115 रुपये झालं आहे. आणि आता सध्या जे ग्लोबल मार्केटमध्ये सिच्युएशन आहे, जे इराण आहे, जे अमेरिका आहे, यांच्यामध्ये जे संघर्ष चालू आहे, त्यामुळे जी हार्मोसची खाडी बंद झालेली आहे तिकडनं आपण जास्तीत जास्त क्रूड ऑइल इम्पोर्ट करत होतो. आणि आता सध्या जर ट्रेड म्हणजे आता बघा तुम्ही समजून घ्या की 106 रुपये आता सध्या क्रूड ऑइलच्या प्रति बॅलरची किंमत आहे. पण ओरिजिनल जो ट्रेड आहे, जो इराण आता सध्या तिथनं कर वसूल करतोय, त्यामुळे क्रूड ऑइलची किंमत जी आहे ती जवळपास 145 प्रति डॉलर बॅलरपर्यंत गेलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइलची किंमत वाढलेली आहे. याच्यामागे राजकारण पण आहे. बघा, मागच्या 5 राज्याच्या ज्या निवडणुका होत्या त्यामुळे गव्हर्नमेंटनी क्रूड ऑइलची किंमत म्हणजे आपल्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवलेल्या नाही आहेत. पण आता सध्या गव्हर्नमेंटला पर्याय नाहीये, कारण की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या दिसतील. त्यामुळे मोदीजींनी सांगितलंय की पेट्रोल डिझेल जे आहे ते तुम्ही कमी प्रमाणामध्ये वापरा, सार्वजनिक वाहनांचा उपयोग करा. याच्यामुळं देशाच्या इकॉनॉमीवर त्याचा चांगला परिणाम होईल. असं आपण 97% क्रूड ऑइल जे आहे ते बाहेरच्या देशातनं इम्पोर्ट करतो. LPG गॅसच्या बाबतीमध्ये जर सांगितलं तर जवळपास 60% LPG गॅस जो आहे म्हणजे क्रूड ऑइलचा बाय प्रोडक्ट आहे गॅस, ते आपल्या इथं आपण रिलायन्स रिफायनरी म्हणा आपल्या इंडियामध्ये आपण तो क्रिएट करतो. पण जवळपास 60% CNG गॅस म्हणा LPG गॅस आपण बाहेरच्या देशातनं इम्पोर्ट करतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून सिच्युएशन जर चांगली झाली नाही तर आपल्याला पेट्रोल डिझेलच्या किमती तर वाढतानाही दिसतील आणि LPG गॅसचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामध्ये पण येणाऱ्या काळामध्ये बढोतरी होऊ शकते, अजून तो प्रॉब्लेम वाढू शकतो. तर अशा पद्धतीनं त्यांनी ज्या अनाउन्समेंट केलेल्या आहेत ह्या अनाउन्समेंट त्यांनी जर आधी केल्या असत्या किंवा याच्यावर जर अजून काही जर त्यांनी वेगळे चेंजेस केले असते तर ही कंडिशन देशावर आली नसती. बघा, आता याच्यामागं मी तुम्हाला सांगतोय गोष्ट की सगळ्यात पहिल्यांदा गोल्ड इम्पोर्ट ज्यावेळेस तुमचा वाढताना तुम्हाला दिसतोय तर तुम्ही इम्पोर्ट ड्युटी गोल्डवरची वाढवायला पाहिजे होती.
ठीक आहे, हे तुम्ही पहिल्यांदा करायला पाहिजे होतं. दुसरं महत्त्वाचं, फॉरेन रिझर्व्ह जे आहे, इंडियामधनं जी परकीय गुंतवणूक जी आहे ती कंटिन्युअसली कमी होते. याच्यावर तुम्ही काय केलं? तर तुम्ही काहीच केलं नाही या बजेटमध्ये. तुम्ही काय केलं नेमकं, की तुम्ही एसटीटी वाढवला, ट्रान्झॅक्शन टॅक्सेस वाढवले. त्यामुळे काय झालं, की लोक जे आहेत बाहेरच्या देशातले, जे लोक इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते, ते पैसे विड्रॉ करायला लागले. तुम्ही बघा 2014 पासनं ज्यावेळेसपासनं तुम्ही शासनामध्ये आलात त्यावेळेसपासनं कंटिन्युअसली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे इंडियामधली ती कंटिन्युअसली कमी होते, ती बाहेरच्या देशामध्ये जाते. कारण की तिथं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन नाहीये, असेल तर खूप कमी प्रमाणामध्ये. ट्रान्झॅक्शन टॅक्सेस कमी आहेत. आता सध्या जर बघितलं आपण तर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं म्हणा, इन्व्हेस्टमेंट करणं सध्या खूप त्याचं प्रमाण जे आहे ते कंटिन्युअसली वाढतंय. पण जर रियालिटी जर आपण चेक केली तर खूप मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये टॅक्सेस कमवत आहे आणि आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जवळपास 20% आहे. आत्ताच्या बजेटमध्ये बघितलं असेल तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगला त्यांनी एसटीटी वाढवला, वेगवेगळे ट्रान्झॅक्शन टॅक्सेस वाढवले. याच्यामुळे काय झालंय, की जे बाहेरच्या देशातले लोक जे आहेत ते इंडियामध्ये, आता सध्या तर रुपया तर कमी झालेला आहे आपला, रुपयाची व्हॅल्यू कंटिन्युअसली कमी होत आहे, तिथं त्यांना लॉस होतंय. कारण की रुपया जर स्ट्रॉंग असेल तर त्यांना त्याचा फायदा होईल, पण रुपयाची व्हॅल्यू कंटिन्युअसली खाली येते आणि ते पैसे जे इन्व्हेस्ट करतायत ते कन्वर्ट करून इंडियन रुपीजमध्ये इन्व्हेस्ट करतायत, त्यामुळे त्याचा तर त्यांना फटकाच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की बाहेरच्या देशामध्ये त्यांना चांगली ऑपॉर्च्युनिटी वाटते, कारण की इंडियन गव्हर्नमेंट याच्यामध्ये सबशेल फेल झालेलं आहे. तर त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही मागच्या जर एका वर्षामध्ये जर बघितलं आपण तर जवळपास 3 लाख करोड रुपये जे आहेत ते इंडियन स्टॉक मार्केटमधनं विड्रॉ झालेले आहेत, म्हणजे त्यांनी काढलेले आहेत. मागच्या वर्षी जर बघितलं आपण तर 3,10,000 करोड रुपये त्यांनी विड्रॉ केलेले आहेत. दरवर्षी कंटिन्युअसली आत्तापर्यंत बघा मागच्या 4 महिन्यामध्ये जवळपास 1.5 लाख करोड रुपये त्यांनी मार्केटमधनं विड्रॉ केलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बेसिक तुम्हाला कळायला पाहिजे की एसटीटी कमी करायला पाहिजे, ट्रान्झॅक्शन टॅक्सेस कमी करायला पाहिजे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कमी करायला पाहिजे. त्याच वेळेस फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे ते इंडियामध्ये वाढेल. ते लोक पैसे काढतायत त्यामुळे रुपया दररोज कमजोर होतोय. गोल्ड इम्पोर्ट वाढलेलं आहे, ग्लोबल मार्केटमधनं क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे सगळीकडनं इंडियन इकॉनॉमीवर प्रेशर क्रिएट झालेलं आहे. त्यामध्ये तुम्ही इलेक्शनमध्ये बिझी 2 महिने, त्यामुळे काय झालं की अचानक तुम्हाला वाटलं की आता सध्या पर्याय नाहीये, आपल्याला ही अनाउन्समेंट करावं लागणार आहे. बघा आता येणाऱ्या काळामध्ये गोल्ड सिल्वरच्या किमती नक्की वाढणार आहेत. असं का म्हणतोय मी, कारण की ग्लोबल मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे आणि प्रत्येक सेंट्रलाइज बँक म्हणा, प्रत्येक देश आहे तो गोल्ड सिल्वरला रिझर्व्ह ठेवतोय आपल्याकडं, जास्तीत जास्त डॉलरला रिप्लेसमेंट बघतोय. जर क्रिप्टो करन्सीमध्ये बघितलं आपण तर क्रिप्टो करन्सीवाले सुद्धा गोल्डला बॅकिंग करतायत. अशा कंडिशनमुळं काय झालंय की गोल्ड आणि सिल्वरची मार्केटमध्ये डिमांड वाढलेली आहे. इंडस्ट्रियल डिमांड जर बघितली आपण सिल्वरची ती कंटिन्युअसली वाढते, जवळपास 25% इंडस्ट्रियल डिमांड वाढते सिल्वरची. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गोल्ड सिल्वरच्या किमती वाढणारच आहेत आणि तुम्ही ETF माध्यमातून इन्व्हेस्ट करा, तुम्हाला त्याच्यावर GST लागत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कमी अमाऊंटनं सुद्धा पैसे इन्व्हेस्ट करता येतात, कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करता येतात. SIP फॉर्मॅटमध्ये छोटे इन्स्टॉलमेंट सुद्धा तुम्ही गोल्ड सिल्वर ETF मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. येणाऱ्या काळामध्ये स्टॉक मार्केटची दिशा काय असेल बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की असे शॉर्ट टर्ममध्ये स्टॉक मार्केटमध्ये उतार चढाव येत राहतात. त्यामुळे अशा वेळेस पॅनिक करायचं नाहीये. चांगल्या कंपन्यांचे स्टॉक बाय करायला आपल्याला ऑपॉर्च्युनिटी असते. पंतप्रधान मोदीजींनी अजून एक अनाउन्समेंट केली होती की तुम्ही काय करा, इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक बाईक जास्तीत जास्त वापर करा. त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची संधी आहे. इलेक्ट्रिक व्हेकल बनवणाऱ्या ज्या कंपन्या जसं की ओलेक्ट्रा ग्रीनटेक आहे, एथर एनर्जी आहे, त्यानंतर अतुल ऑटो आहे, यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे कॉम्पोनंट बनवणाऱ्या सोना BLW आहे, हे इलेक्ट्रिक व्हेकलचे ज्या कंपन्या आहेत यांचे जे कॉम्पोनंट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची आता सध्या योग्य संधी आहे. कारण चायनामध्ये जर बघितलं आपण तर जवळपास चायना 95% जे आहेत आता सध्या त्यांचा जो विक्री आहे ती इलेक्ट्रिक बाईक म्हणा, इलेक्ट्रिक कार होते तिथं. अमेरिकेमध्ये पण कंटिन्युअसली संख्या वाढते. इंडियामध्ये जर बघितलं आपण तर 5 ते 6% आहे. त्यामुळं खूप मोठी अपॉर्च्युनिटी येणाऱ्या काळामध्ये. आणि क्रूड ऑइल किंवा पेट्रोल डिझेलच्या ज्यावेळेस किमती वाढतील त्यावेळेस लोक नक्कीच इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये इन्व्हेस्ट करतील, इलेक्ट्रिक बाईक खरेदी करतील आणि याचा इनडायरेक्टली नफा जो आहे तो या कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकलच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय तुम्ही नक्की कमेंट करू शकता. पोर्टफोलिओ तुम्हाला बघायचा आहे, तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.